राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पक्षाचं चिन्ह नाव तुम्हाला मिळालं, आता पक्षाची कार्यालय तुम्ही ताब्यात घेणार अशा पद्धतीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. खरंच असं केलं जाणार आहे का? पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हाला भेटणार होतं ते सुरुवातपासून आम्ही सांगितलेलं आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे कार्यालयावर ताबा घ्यायचा का, ताबा घ्यावा इतका आमच्याकडे काही असं तशा काही सूचना नाही आहेत. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आम्हाला चिन्ह आणि ह्याच्यात मिळालं हे समाधान आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वरिष्ठ पातळीवर जे काही आदेश येतील त्याला आम्ही फॉलो करू. काही आदेश आतापर्यंत आलेत का? कारण काल ज्या पद्धतीनं जल्लोषाचं वातावरण होतं ठिकठिकाणी आणि अनेक कार्यालये जी आहेत ती पक्षाच्या नावानं कार्यालय आहेत, त्यामुळे आपसुकच ती तुमच्याकडे येणं अपेक्षित आहे. असं असताना जसा शिवसेनेनं निर्णय घेतला एकनाथ शिंदेनं, तसं काही तुमच्यामध्ये चर्चा आहे का? असं काही आपण निर्णय घेऊ पक्षाचं कार्यालय, जसं की शिवसेना भवन तिकडेच देण्याचा निर्णय झाला, तसंच एक महत्त्वाचं कार्यालय म्हणजे तुमचं प्रदेशचं कार्यालय आहे. अद्यापही तसा कुठलाही आदेश नाही. काल प्रांताध्यक्ष तटकरे साहेब दिल्लीला होते, त्याच्यामुळे आणि अनेक पक्षाचे वरिष्ठ नेते अजितदादा आणि मुंडे साहेबांचा अपवाद वगळता नव्हते काल उपस्थित. त्याच्यामुळं आपसुकच ते आमच्याकडे पक्ष कार्यालय येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काल पक्ष आणि चिन्हाचा निर्णय आला, त्यानंतर अजित पवारांचाच मागचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या प्रचंड प्रमाणात ट्रेंड होत आहे. तुमच्यात धमक होती तर नवीन पक्ष काढा, नवीन चिन्ह घ्या, कशाला दुसऱ्यांच्या पक्षाच्या नादाला लागलाय, अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट होतं. असं आहे की सोशल मीडियावर कोणी काय ट्रेंड करावा, आता प्रत्येक पक्षाकडे काही लोक पेड ट्रोलर्स असतात. मागची जुनी काय काय प्रकरणं कोणाची काढायची, कोण काय बोललं. आता मी पण विधानसभेच्या वेळी माझी भाषणं तुम्ही बघा, त्याच्यानंतर सरकार आलं, मग महायुतीत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत आम्ही आलो. आता परत 2024च्या निवडणुकीमध्ये मला माहीत आहे की आणखी काही लोक तेच जुने व्हिडिओ फिरवतील, त्याला काही अर्थ नसतं. वर्तमानात जगण्याला आम्ही किंमत देतो आणि दादांनी याचं उत्तर असं दिलं आहे की कोण काय म्हणतं, कोण काय ट्रोल करतं याकडे आम्ही दुर्लक्ष करून आम्ही जनतेची कामं करण्यासाठी घेतलेला निर्णय तो आम्हाला स्वीकार्य आहे. आणि निवडणूक आयोगाने त्यावर सुद्धा आम्हाला एक फार मोठं पाठबळ दिलं. त्यामुळे जनतेची कामं करायची हे जे दादांचं स्वप्न आहे ते स्वप्न घेऊन आम्ही पुढे जाऊ. ट्रोलर्सचं काम करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट सध्या प्रचंड प्रमाणामध्ये चर्चेत आहे. बुजुर्ग लोक काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करण्यासाठी संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते, असा थेट हल्ला तुमच्यावर केला. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, त्यात त्यांना किती यश मिळालं हे त्यांना बऱ्यापैकी माहीत आहे. त्यांच्याकडे एक आमदार आहेत, भविष्यात त्या आमदारांसोबत चांगलं त्यांनी राहावं, अन्यथा भविष्यात त्यांच्यावर पण ती पाळी येऊ शकते. त्याच आमदाराचा दाखला देताना अजित पवारांनीच असं म्हटलं होतं की जर संख्याबळाच्या आधारे तुम्ही निर्णय घेणार असला तर उद्या राज ठाकरेंना काय करावं, कारण त्यांचा एकच आमदार आहे, उद्या त्यांच्या पक्षाचा आमदार म्हणू शकतो की पक्ष माझा आहे. साहजिक आहे, संख्याबळ आता त्यांच्याकडे एकच आहे. मी तेच म्हणतोय, त्यांनी जर उद्या पक्षावर म्हटलं की पक्ष माझाच आहे असं त्यांनी दावा केला आणि जर निवडणूक आयोगाने तिकडे निकाल दिला तर मग राज ठाकरे साहेबांनी काय करावं? त्यांनी वैराग्य प्राप्त करावं, हिमालयात जावं. शेवटी असं आहे, आपलं दुकान किती उंदरांनी पोखरलं ते बघा, दुसऱ्यांच्या घराचे वासे मोजू नका. जितेंद्र आव्हाडांचं देखील ट्विट सध्या प्रचंड चर्चेत आहे, जो नाही झाला काकांचा तो काय होणार लोकांचा. याचं खमकेदार उत्तर मला देता येऊ शकतं, पण पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय की अजिबात बोलायचं नाही. शेवटी ज्या पद्धतीनं रडगाणं करून हे भावनिक वातावरण तयार करण्यासाठी टपलेलेच आहेत. मी सांगितलं की एक टोळकं होतं, सुप्त टोळकं राष्ट्रवादीमध्ये, जे अजितदादांचा तिरस्कार करायचं. त्या टोळक्याचा म्होरक्या म्हणजे हे जितेंद्र आव्हाड आहे. त्याच्यामुळं जो व्यक्ती कोणाबद्दल चांगला असू शकत नाही, जो व्यक्ती जीवनात एक चांगला आमदार होऊ शकला नाही, जो व्यक्ती कोणाबद्दलही चांगल्या भावना मनात ठेवून नाही, जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शहाणपण शिकवायला लागतो, जो व्यक्ती एखाद्या धर्माचा अपमान करतो, तो व्यक्ती कधी कोणाबद्दल चांगला बोलेल? त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते काकाचा आणि बापाचा या भानगडीत पडल्यापेक्षा तो मुंबरा तुमचा राहतो का हे बघा, मुंबरा कळवा, त्याची काळजी त्यांनी करावी. कारण आता जनतेला माहीत आहे की एक जातीयवादी मानसिकता ठेवून सदर व्यक्ती त्या ठिकाणी राजकारण करत असतो. आता जनता बदललेली आहे. त्याच मतदारसंघात या प्रश्नाचं उत्तर तितक्याच ताकदीने आम्ही निवडणुकीत देऊ. राज्यसभा निवडणूक तोंडावर आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार फायनल झालाय का? कोण असणार आहे? कोणाला संधी मिळू शकते, अशी काही चर्चा झाली आहे? तशी चर्चा कदाचित वरिष्ठांमध्ये झाली असेल. त्या बैठकीमध्ये मी नसतो, साधारण मी पक्षाचा कार्यकर्ता आणि प्रवक्ता आहे. त्यामुळं देवगिरीवरच्या नियमित बैठकीला मी दर मंगळवारी असतो
याबाबत सर्व निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. ते जे ठरवतील तेच ग्राह्य धरून आम्ही पुढे काम करू. बाबा सिद्दीकी आपल्या पक्षात येत आहेत, असे आणखीन काही चेहरे येणार आहेत का? ज्या पद्धतीनं आज आवाहन करण्यात आले की पक्ष आणि चिन्ह आता आपल्याकडे आलंय, त्यामुळे जे त्या गटामध्ये आहेत त्यांना आमच्याकडे यावं. पक्ष आणि पक्षचिन्ह आल्यानंतर निश्चितच पक्षाचं आत्मबल वाढलंय. अनेक चेहरे येत आहेत, अनेक चेहरे वेटिंगवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वात एक संघ आलाय, जो आता पक्ष म्हणून मिरवत होता. त्यातले अनेक लोक तुम्हाला इकडे दिसतील, कारण काही जागा ज्या रिकाम्या आहेत असं दीपक केसरकर साहेबांनी जे सांगितलं ते त्याचीच सुतवाच होतं. अब आगे आगे देखो होता है क्या. आता जोरदार इन्कमिंग होणार आहे आणि शेवटी एक सत्याचा विजय झाला या मताचा मी आहे. शेवटचा प्रश्न, मेहबूब शेख यांचं एक अजित पवारांच्या बद्दलचं स्टेटमेंट सध्या प्रचंड गाजलं. त्या येळ्याला काय किंमत द्यायची. माझ्या सवे लढाया वाघास बोलवारे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही. अशा जर गल्लीबोळातल्या बावळटांना आम्ही उत्तर देत बसलो तर आमची कामं कोण करणार. त्यामुळे त्या मूर्खाच्या वक्तव्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन विनय राजभर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.